महाजनांची इच्छा असल्यास ते जिथे असतील तिथे मी पोहोचेन असं राणे म्हणतात। महाजनांमध्ये काय दम आहे ते मी बघेन असंही नारायण राणे म्हणाले। प्रकाश महाजनांना मी महत्त्व देत नाही हेही नारायण राणेंचं वक्तव्य आहे। कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय। नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। हे येतो का? कुठं येऊन सांगा तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही। मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्डो ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतोय। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावीन। मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो। त्यांना खरी उंची कळाली, त्याच्यामुळे त्यांना राग आला। त्यांनी हे बघा, मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही। मी त्यांना महत्त्व देत नाही। मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो आणि त्यामुळे राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही। आणि त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेन, बघूया, मी पोचेन। काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाहिजे।